आई इकडे बघा कुठे गेलात? आता आता हे बघा मित्रांनो, एक गाडी फॉलो करते आम्हाला. गाडी उतरायची तर लवकर आमरा. आरू गाडीची गाडी जायचंय. फॉलो करते. भांडण करायला आलं का काय आता इकडे? एक काम करा, आता मग त्यांना इकडे पाठवतो. मी जातो दोघं बाई इकडे. बघा उगाच बोलत आहेत त्या आम्हाला त्यांच्या गाडीमध्ये. कोण आहेत काय माहिती. ए गार्गी इकडे. Continue on Sajjanjad Road for 1.5 kilometers. हा आमचे सर ब्लॉक करताना. हा पहा मित्रांनो, हा आहे ठोसेघर धबधबा. बाजूचा व्ह्यू खूप छान आहे, पाहण्यासारखा आहे. जंगलच जंगल दिसतंय. बेबी त्या साईडला काय आहे? हे वेस्टर्न घाट आहेत ना मित्रांनो. मैत्रिणींनो दोघांनो केवढे छान आहेत ना, पाहण्यासारखे आहेत. हे पहा मित्रांनो, आम्ही सज्जनगडला आलो आहोत. आम्हाला व्हिडिओ काढायला टाईम नुसते फोटो काढतो आम्ही, नुसते फोटो. हे बघा आम्ही सज्जनगडवरून निघालो आहोत. आजूबाजूला नेचर किती चांगलं. मी सनरूफ वरून व्हिडिओ काढलेला आहे हा. खूप छान दिसतो. नेचर हिल्स म्हणतात ना, नेचर आपल्याला हिल करत राहतं. आणि हे तर प्लेनवर खूपच छान आहे. सज्जनगड झाला आहे आता निवांत. फक्त मला बसायचं म्हणते मी, पण सारखे फोटो आणि सारखे व्हिडिओ चालू आहेत. सनरूफवर जाणं काय येणं काय चालूच आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी ॲटलिस्ट एडिटिंगचे कष्ट घेते. उगाच पोस्ट करायचं म्हणून करत नाहीये. हे बघा माझा मित्रांनो आणि प्रिय मैत्रिणींनो, आम्ही आलो आहे ठोसेघर धबधब्याला. मी माझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्या थोड्या फ्रेंड सर्कल सोबत आले. हे बघा हा छोटा धबधबा होता मित्रांनो. आता आपण मोठा धबधबा पाहायला जाऊ. हे पहा मित्रांनो, आता आम्ही चाललोय मोठा धबधबा बघायला. छोटा झाला आता मोठा जाऊ बघायला. हा पहा हा मोठा धबधबा. हा आहे मोठा धबधबा. ह्याची ॲटलिस्ट 350 पर्यंत काहीतरी फीट लांबी आहे. तो छोटा होता पण तो अजून छान वाटत होता, कारण की तो जवळून पाहिला ना. हा दुरून पाहतोय म्हणून एवढं काही वाटत नाही, पण नेचर असं बघण्यासारखं. पहा हा व्ह्यू असा काहीतरी बारीक दिसतंय ना, छान आहे. लक्ष देईल. छोटा धबधबा अजून छान होता. इथं आम्ही फोटोही नाही काढले, पण जास्त तो फील होत होता. हा फील नाही होत. पहा स्टार्टिंगला आलो तर इथे 2 धबधबे येत आहेत. पहिला हा, ही डिटेलिंग पहा किती छान आहे. बारीक बारीक एकदम. हा सर्वात मोठा दिसतो. ते दुकान वाईट दिसतंय ना, ते वरचं पाणी. हा धबधबा जो आहे ना, तो लिटरली दूधसागर वाटतो. जो रेल्वेने जाताना दिसत नाही का, पुण्याला येताना तसा दिसतोय माहिती का, सेम टू सेम.
पण त्याची जरा त्याची सुंदरता जरा वेगळीच आहे माहिती का. तो पाहावाच बसेल. जेव्हा आपण ट्रेननी वळतो ना त्यावेळेस तो वेगळाच दिसतो, एकदम असा एकदम कल्टी मारते. हे पहा सुदर्शन सर कसे बघतायत मला, मी व्हिडिओ काढते तर. वी जस्ट एंटर्ड इन चाळकेवाडी, जो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा विंडमिल प्लांट आहे. आम्ही त्यासाठी चाळकेवाडीला गेलो काही कळलंच नाही मला, कारण की आम्ही गेलो होतो चाळकेवाडीला विंडमिल पाहायला, पण उतरलोच नाही आम्ही विंडमिल वाहून म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी. कळलंच नाही आम्हाला सुदर्शन सर कुठे घेऊन जाते. ही पहा त्यांची गाडी, काहीच कळत नव्हतं ते कुठे घेऊन जात आहेत. त्यांनी सगळ्यात कोपऱ्यात नेलं. हाय, मला नंतर कळलं माहिती का, सुदर्शन सरांनी आम्हाला एवढं पटकन त्या कोपऱ्यात घेऊन परत वापस का आणलं, कारण की त्यांना त्यांच्या मित्राला घाटात भेटायचं होतं. हे कोहिनूर कसा आहेस, बाय. हा तरी दिलं माझ्याकडे लक्ष. हाय वहिनी. बघा आजचा दिवस संपलेला आहे. लय कार्टून आगोय माहिती काय. बघा आता तिला रडत आहे आता. तिला जायचं बारूकड. अशा तऱ्हेने आजचा दिवस संपलेला आहे. बाय बाय. अनुषा ताई बाय करा. बाय बाय बाय. हे आमचे प्रिय मित्र मैत्रिणी आम्हाला UK वरून भेटायला आलते. UK वरून माहिती आहे का तुम्हाला. बघा आमची ट्रिप संपली. हिंजेवाडी टू सातारा, साताऱ्याहून डायरेक्ट हिंजेवाडी, चाळकेवाडी, ठोसेघर धबधबा, सज्जनगड हे पॉईंट आम्ही कव्हर. धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी.